समजा आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो आहोत आणि अचानक कोणीतरी आपली गाडी कट मारून वेगाने पुढे जातं. आपल्या आत एकदम संतापाची लाट उसळते. हो, नेहमीचंच आहे हे. हो ना? किंवा अगदी ऑफिसमध्ये बॉसने एखाद्या छोट्याशा चुकीवरून सर्वांसमोर ओरडलं की दिवसभर आपला मूड खराब राहतो. अगदी. आपण पूर्ण वेळ त्याच विचारात अडकतो. बरोबर. पण आता जर आपण असं म्हणलं की हा राग किंवा ही चिडचिड त्या बाहेरच्या माणसाने नाही तर आपण स्वतःचं एक चॉईस म्हणून निर्माण केली आहे तर बापरे, हे ऐकायला थोडं धक्कादायक वाटेल बऱ्याच लोकांना. नक्कीच वाटेल. कारण आपलं नेहमी असं ठाम मत असतं की आपलं आयुष्य हे आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. पण आज आपण इनर इंजिनिअरिंग ह्या मूळ स्रोतावर आधारित माहितीचं एक सखोल विश्लेषण करणार आहोत. आपलं स्वतःचं हे आतलं जग नेमकं कसं काम करतं हे आपण आज उलगडणार आहोत. आणि या विषयाची सुरुवात करताना ना एक गोष्ट स्पष्ट करणं मला खूप गरजेचं वाटतं. कोणती गोष्ट? कसं आहे, जेव्हा आपण इनर इंजिनिअरिंग हा शब्द ऐकतो तेव्हा बऱ्याचदा असा समज होतो की हे एखादं पारंपरिक तत्वज्ञान असेल किंवा डोळे मिटून करण्याचं एखादं आध्यात्मिक प्रवचन वगैरे असेल. हो, म्हणजे शब्दावरून तसाच काहीसा फील येतो. अगदी. पण या स्रोतामधला सर्वात वेगळा दृष्टिकोन हा आहे की तो या पूर्ण प्रक्रियेला एक तंत्रज्ञान किंवा एक विज्ञान मानतो. साध्या भाषेत सांगायचं तर सायन्स. अच्छा, म्हणजे हे काही केवळ विचारांपुरतं मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. म्हणजे ज्याप्रमाणे आपण एखादं मशीन किंवा गॅजेट कसं काम करतं हे आधी समजून घेतो आणि मग ते वापरतो ना, अगदी तसंच मानवी यंत्रणा कशी काम करते, तिचं मॅन्युअल काय आहे हे समजून घेण्याची ही अत्यंत व्यावहारिक प्रक्रिया आहे. हे थोडं वेगळं आहे. कारण आपण सहसा स्वतःला एक यंत्रणा म्हणून कधीच पाहत नाही. हो, आपण तसा विचारच करत नाही. तर या स्रोतात असं म्हटलंय की या आतील जगात बदल घडवण्यापूर्वी सध्या आपल्या आयुष्याचं स्टेअरिंग व्हील नेमकं कोणाच्या हातात आहे हे ओळखणं सर्वात जास्त गरजेचं आहे. हो, आणि तिथेच 100% जबाबदारी आहे या संकल्पनेवर खूप मोठा भर दिलाय. म्हणजे काय? म्हणजे असं म्हटलंय की आपलं आयुष्य आज जसं आहे त्याची 100% जबाबदारी आपली स्वतःचीच असते. पण हे पचवायला थोडं जड जातं बरं का? का बरं? कारण सामान्यतः आपण बघितलं तर आपण आपल्या अपयशासाठी किंवा दुःखासाठी नेहमी नशिबाला किंवा आजूबाजूच्या लोकांना दोष देतो. म्हणजे अर्थव्यवस्थेला सुद्धा दोष देतो. हो, आणि हे पचवायला जड जाण्याचं मुख्य कारण आपलं मानसशास्त्र आहे. अच्छा. ते कसं? जेव्हा आपण म्हणतो की माझ्या या समस्येला अमुक एक व्यक्ती किंवा परिस्थिती जबाबदार आहे, तेव्हा आपण नकळतपणे आपली शक्ती किंवा आपली पॉवर त्या व्यक्तीला देऊन टाकतो. म्हणजे आपण आपली ताकद दुसऱ्याच्या हातात देतोय. अगदी बरोबर. आपण स्वतःला एक बळी किंवा विक्टीम म्हणून पाहू लागतो. पण जेव्हा आपण 100% जबाबदारी घेतो तेव्हा आपण ती पॉवर परत आपल्याकडे घेतो. पण माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्याला मीच जबाबदार आहे हा विचार सुरुवातीला खूप भीतीदायक वाटतो. भीतीदायक वाटला तरी तो प्रचंड स्वातंत्र्य देणारा आहे. कारण विचार करा ना, जर सर्व काही आपल्यामुळे आहे तर ते बदलण्याची ताकदही आपल्याच हातात आहे ना. ही खूपच पॉवरफुल आहे. पण एक मिनिट, मला इथे एक व्यावहारिक प्रश्न असा विचारायचा आहे. हो, विचार ना. समजा अचानक आलेली एखादी जागतिक आर्थिक मंदी असेल किंवा रस्त्यावर चालताना झालेला एखादा पूर्णपणे अनपेक्षित अपघात असेल, या गोष्टी तर आपल्या नियंत्रणाबाहेर असतात ना? हो, नक्कीच असतात. मग अशा बाह्य आणि पूर्णपणे अनपेक्षित घटनांची 100% जबाबदारी आपण कशी काय घेऊ शकतो? हा अतिशय अचूक आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच आपल्याला एका मोठ्या संभ्रमातून बाहेर यायचंय. कोणता संभ्रम? बाह्य घटना आपल्या नियंत्रणात नक्कीच नसतात. म्हणजे रस्त्यावर दुसरा माणूस गाडी कशी चालवतो किंवा जागतिक अर्थव्यवस्था कशी बदलते हे काही आपण ठरवू शकत नाही. हो, ते तर शक्यच नाही. पण त्या घटनेला आपण कसा प्रतिसाद देतो याची 100% जबाबदारी आपली आणि केवळ आपलीच असते. इंग्रजीत रिस्पॉन्सिबिलिटी या शब्दाचा अर्थच मुळी ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड असा होतो. अच्छा, म्हणजे प्रतिसाद देण्याची क्षमता. हो, अगदी. आता आर्थिक मंदीमुळे नोकरी गेली हे वास्तव आहे. पण त्यानंतर डिप्रेशनमध्ये जायचं की नवीन कौशल्य शिकून दुसरा मार्ग शोधायचा, हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. म्हणजेच केवळ प्रतिक्रिया देण्याऐवजी जाणीवपूर्वक प्रतिसाद देणं. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा दोष देण्याची प्रवृत्ती आपोआप संपते. प्रतिक्रिया विरुद्ध प्रतिसाद हा फरक खरोखरच खूप महत्वाचा आहे. पण मग जर आपल्या प्रतिसादावर सगळं अवलंबून आहे तर आपण आपली ऊर्जा नेमकी कुठे खर्च करायला हवी? म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे कसं आहे, आपण आपला जास्तीत जास्त वेळ आणि ऊर्जा, पैसा किंवा लोक आणि आपल्या आजूबाजूची परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी खर्च करत असतो.
म्हणजे थोडक्यात बाहेरचं जग. हो, आणि मानवी दुःखाचं सर्वात मोठं कारण हेच आहे. अच्छा. आपण आपला सर्व वेळ अशा गोष्टींना नियंत्रित करण्यात घालवतो ज्या कधीही आपल्या पूर्ण नियंत्रणात येऊच शकत नाहीत. हे तर खरंय. आपण जगातल्या 8 अब्ज लोकांना आपल्या मनासारखं वागायला तर लावू शकत नाही ना. परिस्थिती कायम बदलत असते. पण जर आपण आपलं आतलं जग नियंत्रित केलं तर सर्व काही बदलतं. आतलं जग नियंत्रित केलं तर? हो. जर एखादी व्यक्ती आतून खरोखरच आनंदी आणि स्थिर असेल तर बाह्य परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी ती व्यक्ती आतून कोलमडत नाही. यावर मला एक उपमा आठवतीये. म्हणजे आपण जे बाहेरचं जग नियंत्रित करण्याचा अट्टहास करतो ना, तो अगदी पावसाळ्याच्या दिवसांत संपूर्ण शहरावर एक भली मोठी छत्री धरण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. अरे बापरे. हो, हे तर केवळ अशक्यच आहे. अशक्य आणि वेडेपणाचं सुद्धा आहे. त्यापेक्षा स्वतः एक चांगला रेनकोट घालणं कधीही सोपं आणि शहाणपणाचं आहे. अगदी अचूक उपमा आहे ही. तो रेनकोट म्हणजेच आपलं इनर इंजिनिअरिंग. बरोबर. प्रयत्न करत राहिलो तर आपण कायम तणावात आणि चिंतेतच राहू. पण एकदा का तो आतल्या जगाचा रेनकोट घातला की मग बाहेर कितीही मुसळधार पाऊस पडू दे, आपण शांतपणे आपला प्रवास चालू ठेवू शकतो. हो ना. आपण जेव्हा अनिश्चित अशा बाह्य जगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपले सर्व शक्तीपणाला लावतो तेव्हा आपण सतत एका भीती आणि असुरक्षितेच्या सावट्याखाली जगत असतो. रेनकोट घालणं गरजेचं आहे हे तर नक्की झालं. पण हे आतलं जग नेमकं कशाचं बनलं आहे? यातला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे आपलं मन, असं मला वाटतं. हो, मन हा खूप मोठा भाग आहे. आपण नेहमी ऐकतो की मनावर नियंत्रण ठेवा. पण आपल्या स्रोतामधल्या माहितीनुसार मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणं हीच मुळात एक मोठी चूक आहे. हो, कारण मन आपलं ऐकत नाही. आणि ते का ऐकत नाही? कारण आपण त्याला समजूनच घेतलेलं नसतं. म्हणजे आपण नेहमी मनाला आपला शत्रू मानतो आणि त्याच्याशी सतत लढत असतो. अगदी. मला असा विचार का येतोय किंवा मला राग का येतोय असं म्हणून आपण त्या विचारांना दाबायचा प्रयत्न करतो. पण मग मानसशास्त्र काय सांगतं यावर? मानसशास्त्र असं सांगतं की आपण ज्या गोष्टीला दाबायचा किंवा जबरदस्तीने नियंत्रित करायचा प्रयत्न करतो तीच गोष्ट दुप्पट ताकदीने उफाळून वर येते. बापरे, म्हणजे हे उलटच काम करतं. हो. मन हे खरं तर एक आश्चर्यकारक साधन आहे. ते एक प्रगत सॉफ्टवेअर आहे जे आपल्याच फायद्यासाठी बनलं आहे. पण आपण मॅन्युअल न वाचता चुकीची बटणं दाबत आहोत. हे अगदी एखाद्या स्मार्ट वॉचसारखं वाटतंय मला. स्मार्ट वॉच? कसं काय? म्हणजे बघा, जर आपण त्या नवीन स्मार्टवॉचचं नोटिफिकेशन सेटिंग व्यवस्थित समजून घेतलं नाही तर ते वॉच दर 2 मिनिटांनी वाजत राहतं, व्हायब्रेट होत राहतं. मग आपण चिडतो आणि म्हणतो की हे वॉचच खराब आहे. हां, अगदी बरोबर. पण खरं तर वॉच खराब नसतं, आपल्याला त्याची सिस्टीम समजलेली नसते. मग या मनाच्या नोटिफिकेशन्सना कसं हाताळायचं? स्रोतात म्हटलंय की केवळ बघत राहा. पण केवळ बघत राहिल्याने काय होणार? ही स्मार्टवॉचची उपमा खूपच छान आहे. आपण त्या नोटिफिकेशन्सशी लढण्यापेक्षा जेव्हा केवळ त्रयस्थपणे त्यांचं निरीक्षण करतो ना, तेव्हा खरोखर चमत्कार होतो. म्हणजे लढाईचं नाही? अजिबात नाही. जेव्हा आपण मनाशी लढत नाही, तेव्हा त्याच्यातील घर्षण किंवा फ्रिक्शन संपतं. अच्छा. जेव्हा आपण आपल्या विचारांशी तादात्म्य पावत नाही आणि केवळ अच्छा असा विचार येतोय असं म्हणून निरीक्षण करतो, तेव्हा आपल्यात आणि आपल्या विचारात एक मानसिक स्पेस तयार होते. स्पेस तयार होते म्हणजे काय? म्हणजे विचारांना ऊर्जा मिळते ती आपल्या प्रतिक्रियातून. आपण प्रतिक्रिया देणं थांबवलं की विचारांची गुंतागुंत सुटायला लागते आणि मन आपोआप शांत होतं. अरेच्छा, विचारांना आपल्या प्रतिक्रियेतून ऊर्जा मिळते हा एक अत्यंत मोठा धडा आहे. म्हणजे आपणच इंधन पुरवतोय त्यांना? अगदी तेच. आता मन हा तर आपल्या अस्तित्वाचा केवळ एक भाग झाला. पण आपलं हे संपूर्ण अस्तित्व आणखी कोणत्या घटकांनी बनलं आहे? स्रोतानुसार आपलं अस्तित्व प्रामुख्याने 4 घटकांनी बनलेलं आहे. पहिलं म्हणजे आपलं शरीर, दुसरं मन, तिसरं भावना आणि चौथं म्हणजे आपली ऊर्जा. अच्छा, शरीर, मन, भावना आणि ऊर्जा. हो. आणि जेव्हा हे 4ही घटक एकाच रेषेत किंवा अलाइन्ड असतात तेव्हा आपण आपल्या सर्वोच्च क्षमतेवर पोहोचतो. म्हणजे याच अलाइनमेंटला योग म्हणतात का? हो. योग या शब्दाचा खरा अर्थच मुळात हे 4 घटक अलाइन करणं हा आहे. तो केवळ काही शारीरिक व्यायाम नाहीये. म्हणजे जोडणे किंवा एकरूप करणे. बरोबर. आपण याला एखाद्या प्रगत कॉम्प्युटर सिस्टीमसारखं पाहू शकतो. ते कसं? आपलं शरीर म्हणजे हार्डवेअर, आपलं मन म्हणजे त्यातील ऑपरेटिंग सिस्टीम किंवा OS, भावना म्हणजे त्याचा युजर इंटरफेस आणि आपली ऊर्जा म्हणजे त्याला चालवणारी बॅटरी किंवा पॉवर सोर्स. खूपच सोपी आणि छान उपमा आहे. हो ना. आता जर हार्डवेअर उत्तम असेल पण ऑपरेटिंग सिस्टीममध्ये व्हायरस असेल किंवा बॅटरीज डाऊन असेल तर तो कॉम्प्युटर व्यवस्थित चालू शकेल का? अजिबात नाही, तो हँग होईल.
या चारही गोष्टी एका लयीत काम करणं गरजेचं आहे. हे खूपच लॉजिकल आहे. पण आजकाल आपल्या आजूबाजूला पाहिलं तर लोकांचं हे अलाइनमेंट पूर्णपणे बिघडलेलं दिसतं. हो, खूपच विस्कळीत झाले. म्हणजे आपण शरीराने एका जागी बसलेलो असतो, पण आपलं मन म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम कुठेतरी भूतकाळात अडकलेलं असतं. हो, आणि भावना भविष्याच्या चिंतेने ग्रासलेल्या असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली बॅटरी किंवा ऊर्जा पूर्णपणे संपलेली असते. अगदी बरोबर. मग या अशा विस्कळीत सिस्टममुळेच आपल्याला सतत ताणतणाव जाणवतो का? नक्कीच. स्ट्रेस किंवा ताणतणाव हा बाहेरच्या कामामुळे कधीच येत नाही. तो या आतल्या अलाइनमेंटच्या अभावामुळे किंवा आतल्या घर्षणामुळे येतो. म्हणजे कामाचा ताण नसून आतल्या गोंधळाचा ताण असतो? हो, जेव्हा हे चारही स्तंभ एकाच दिशेने काम करतात तेव्हा आपण जे काही काम करतो त्यात ताण वाटतच नाही. आणि या अलाइनमेंटचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे आनंद. आनंद. पण आपण आनंदाची व्याख्या खूप वेगळी करून ठेवली आहे असं मला वाटतंय. कशी काय? आपल्या नेहमीचा समज असतो की मला प्रमोशन मिळालं तर मी आनंदी होईन, किंवा मला हवी ती नवीन गाडी मिळाली तर मी आनंदी होईन. हो, आपण नेहमी अटी ठेवतो. पण स्रोत सांगतो की आनंद हा बाहेरच्या वस्तू नसून आपल्या आतच आहे. हे ऐकायला थोडं तात्विक वाटतं. यामागे खरंच काही विज्ञान आहे का? हो, यामागे पूर्णपणे मेंदूचं विज्ञान आहे. याला मानसशास्त्रात हेडॉनिक ट्रेडमिल असं म्हणतात. हेडॉनिक ट्रेडमिल ते काय असतं? काय होतं की जेव्हा आपल्याला हवी असलेली एखादी गोष्ट मिळते, समजा तुला नवीन फोन मिळाला, हो, तेव्हा तुझ्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन स्रवतं. आणि तुला प्रचंड आनंद होतो. बरोबर, खूप भारी वाटतं त्यावेळी. पण गंमत अशी आहे की हा डोपामाइनचा स्तर काही दिवसांतच परत पूर्वीसारखा म्हणजे बेसलाईनवर येतो. मग तो नवीन फोन तुला अगदी सामान्य वाटू लागतो. अरे हो, हे तर अगदी खरं आहे. काही दिवसांनी त्या फोनचं काहीच वाटत नाही. हो, आणि मग आपला मेंदू पुन्हा दुसऱ्या नवीन गोष्टीसाठी डोपामाइनची मागणी करू लागतो. आपण ट्रेडमिलवर धावल्यासारखे एकाच जागी धावत राहतो, पण आनंद कायमचा कधीच मिळत नाही. म्हणजे आनंदासाठी बाह्य जगावर अवलंबून राहणं हा एक जैविक सापळाच आहे म्हणायचा. अगदी. पण इथे मला एक विरोधाभास वाटतोय. कोणता? म्हणजे जर आपण आतून आधीच आनंदी असू, पूर्णपणे समाधानी असू, तर मग आयुष्यात काही नवीन साध्य करण्याची आपली इच्छाच संपून जाणार नाही का? अच्छा, तुला वाटतं महत्वाकांक्षा नष्ट होईल? हो ना. आपली महत्वाकांक्षा नष्ट होऊन आपण निष्क्रिय तर नाही ना होणार. हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. पण इथेच आपण गल्लत करतो. तूच विचार करून पहा, आपण जास्त चांगलं आणि प्रभावी काम कधी करतो? कधी म्हणजे? म्हणजे जेव्हा आपण प्रचंड तणावात आणि चिंतेत असतो तेव्हा, की जेव्हा आपण शांत आणि आनंदी असतो तेव्हा? साहजिकच जेव्हा आपण आनंदी आणि रिलॅक्स्ड असतो तेव्हा काम जास्त चांगलं होतं. अगदी तेच. जेव्हा आनंदासाठी आपण बाह्य ध्येयावर अवलंबून नसतो तेव्हा आपली कार्यक्षमता कैक पटीने वाढते. अच्छा. अशा वेळी आपली कृती ही आपल्या आनंदाची अभिव्यक्ती असते, आनंदाचा शोध नव्हे. कृती ही आनंदाची अभिव्यक्ती असावी, शोध नव्हे. हे खरोखरच खूप सखोल आहे. हो, आणि आतली स्थिरता असेल तर बाह्य यशासाठी लागणारी मेहनत आपण अधिक फोकसने आणि न थकता करू शकतो. हे सर्व ऐकायला अतिशय लॉजिकल आणि छान वाटतं. पण जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो, ऑफिसमध्ये डेडलाईन्स असतात किंवा अगदी घरात वाद होतात, तेव्हा हे आतून आनंदी राहणं कुठल्या कुठे पळून जातं. हो, प्रॅक्टिकली ते कठीण जातं. मग अशा धावपळीच्या आणि तणावाच्या क्षणी हे तत्वज्ञान प्रत्यक्षात कसं आणायचं? स्रोतामध्ये यासाठी 3 व्यावहारिक तंत्रे किंवा प्रॅक्टिकल टेक्निक्स दिलेले आहेत. आपण त्यांच्यावर थोडं सविस्तर बोलूया. नक्कीच. यातील पहिलं तंत्र आहे अवेअरनेस किंवा जागरूकता. जागरूकता म्हणजे नेमकं काय करायचं? ही जागरूकता म्हणजे आपण जे काही करत आहोत तिथे आपलं लक्ष 100% असणं. कारण आपण बहुतेक वेळा आपलं आयुष्य एका ऑटो पायलट मोडवर जगत असतो. ऑटो पायलट मोड म्हणजे आपण विमानात असतो तसं? हा नाही, ऑटो पायलट म्हणजे आपण कृती करत असतो पण आपलं मन तिथे नसतं. अच्छा. एखादं उदाहरण देऊ शकशील? हो ना. उदाहरणार्थ आपण जेवत असतो पण आपले डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर असतात आणि मन कुठेतरी ऑफिसच्या विचारात असतं. आपण अन्नाची चव खऱ्या अर्थाने घेतच नाही.
हे तर आपण रोजच करतो. हो, मग ही जागरूकता परत आणायची असेल तर अगदी छोट्या कृतींपासून सुरुवात करावी लागते. सकाळी कॉफी पिताना केवळ त्या कॉफीचा सुगंध, कपाचा स्पर्श आणि तिची चव यावर 100% लक्ष केंद्रित करणं. म्हणजे पूर्णपणे वर्तमान क्षणात राहायचं. बरोबर. जेव्हा आपण वर्तमान क्षणात आपली संपूर्ण जाणीव आणतो तेव्हा भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यातील चिंता आपोआप गळून पडतात. कारण मन एकाच वेळी 2 गोष्टी करू शकत नाही. हे ऐकायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष करायला गेल्यावर मन पुन्हा पुन्हा घरकटतं. हो, सुरुवातीला सराव लागतो. समजा आपल्याला अचानक खूप राग आला आहे किंवा आपण पॅनिक झालो आहोत. अशा वेळी केवळ जागरूक राहणं मला तरी खूप कठीण वाटतं. अशा वेळी शरीराला शांत करण्यासाठी काही वेगळी पद्धत आहे का? होय, आहे ना. आणि त्यासाठीच दुसरं तंत्र अत्यंत प्रभावी आहे. कोणतं? ते म्हणजे ब्रीदिंग कंट्रोल किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करणे. श्वास हा आपल्या शरीराचा आणि मनाचा जोडणारा एक पूल आहे. म्हणजे श्वासाने मन शांत होतं. हो, यामागे एक अतिशय सुंदर जीवशास्त्र आहे. जेव्हा आपल्याला राग येतो किंवा भीती वाटते तेव्हा आपल्या मेंदूतील अमिगडाला नावाचा भाग ॲक्टिव्हेट होतो. अमिगडाला? हो, हा एक प्रकारचा धोक्याचा सायरन आहे. त्याला वाटतं की आपल्यावर वाघानेच हल्ला केलाय. मग अशा वेळी आपला श्वास उथळ आणि अतिशय जलद होतो. अच्छा, म्हणजे शारीरिक लक्षणं आणि मानसिक अवस्था एकमेकांशी थेट जोडलेली आहेत तर. अगदी बरोबर. आणि इथेच आपण आपली सिस्टम हॅक करू शकतो. कसं काय? की सर्व काही सुरक्षित आहे आणि कोणताही धोका नाही. बापरे, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. हो ना. संथ श्वासामुळे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिव्हेट होते, जी शरीराला आणि मनाला त्वरित शांत करते. हा एक बायोलॉजिकल स्विच आहे जो आपण कधीही आणि कुठेही वापरू शकतो. हा बायोलॉजिकल हॅक खरोखरच कमाल आहे. म्हणजे श्वासाच्या मदतीने आपण तो शरीराचा अलार्म किंवा सायरन बंद करू शकतो. अगदी तसंच. पण अलार्म बंद झाला तरी डोक्यात विचारांचं चक्र चालूच असतं. त्याचं काय? त्या विचारांपासून स्वतःला कसं वेगळं करायचं? तिथे आपल्याला तिसऱ्या तंत्राचा वापर करावा लागतो. इथे मला ते तिसरं तंत्र खूप महत्वाचं वाटतं. ते म्हणजे थॉट डिस्टन्स. स्वतःच्या विचारांपासून एक सुरक्षित अंतर ठेवणे. हो, हे खूप पॉवरफुल आहे. तुम्ही तुमचे विचार नाहीत हे समजून घेणं हीच खऱ्या अर्थाने सर्वात मोठी मानसिक क्रांती आहे. कारण आपण नेहमी स्वतःच्या विचारांशी इतके एकरूप होतो की आपल्याला वाटतं तो विचार म्हणजे आपणच आहोत. हो, आपण स्वतःलाच विचार समजतो. याला समजून घेण्यासाठी मला एका चित्रपटगृहाची उपमा आठवतीये. कोणती उपमा? विचारांपासून अंतर ठेवणं हे अगदी चित्रपटगृहात बसून सिनेमा पाहण्यासारखं आहे. अच्छा. म्हणजे बघा, पडद्यावर एखादं भयानक दृश्य सुरू असतं, गाड्या उडत असतात किंवा अतिशय दुःखाचा प्रसंग सुरू असतो. हो. पण आपण आपल्या खुर्चीत शांत बसून ते केवळ पाहत असतो. हो, बरोबर. आपल्याला आतून पक्क माहीत असतं की आपण सुरक्षित आहोत आणि पडद्यावर दिसणारं दृश्य हे सत्य नाही, तो केवळ एक चित्रपट आहे. अगदी तसंच आपल्या डोक्यात चालू असलेले विचार हे केवळ पडद्यावरचे चित्रपट आहेत, आपण ते विचार नाही. बापरे, किती सुंदर आणि अचूक उपमा आहे ही. जेव्हा आपण या चित्रपटगृहातल्या प्रेक्षकाची भूमिका घेतो तेव्हा आपण आपल्या विचारांच्या आहारी न जाता त्यांचे खऱ्या अर्थाने मालक बनतो. मालक बनतो म्हणजे कंट्रोल मिळवतो. हो, जेव्हा एखादा रागाचा विचार येतो तेव्हा मी रागावलो आहे असं म्हणण्याऐवजी माझ्या पडद्यावर आता रागाचा विचार आला आहे अशी केवळ नोंद घेणं. अच्छा, फक्त नोंद घ्यायची. हो, या सरावामुळे आपल्यात आणि आपल्या विचारांच्या मध्ये एक छोटीशी स्पेस निर्माण होते आणि त्या छोट्याशा स्पेसमध्ये आपलं संपूर्ण मानसिक स्वातंत्र्य दडवलेलं असतं. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. हो ना. जागरूकता, श्वासाचं नियंत्रण आणि विचारांपासून अंतर या 3 तंत्रांच्या मदतीने आपण खऱ्या अर्थाने आपले हे इनर इंजिनिअरिंग करू शकतो. खरंच, या संपूर्ण सखोल चर्चेचा गाभा हाच आहे की स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी संपूर्ण जग बदलण्याची अजिबात गरज नाही. अजिबात नाही. फक्त स्वतःला आतून बदललं तरी ते पुरेसं आहे. आज आपण पाहिलं की 100% जबाबदारी घेतल्याने आपण बळी न राहता परिस्थितीचे मालक कसे बनतो. हो. बाह्य जगावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा आतल्या जगाचा रेनकोट घालणं कसं सोपं आहे. मनाशी लढण्यापेक्षा स्मार्टवॉचच्या नोटिफिकेशन्सप्रमाणे त्याचं केवळ निरीक्षण कसं करायचं. आणि ते 4 स्तंभ अलाइन करणं. हो, शरीर, मन, भावना व ऊर्जा या 4 स्तंभांना एका रेषेत कसं आणायचं. थोडक्यात, बाह्य जगातील यशाचा आणि खऱ्या आनंदाचा मार्ग हा आतल्या जगातूनच जातो. अगदी तंतोतंत. स्वतःच्या आतील जगावर केलेली ही गुंतवणूक कधीही वाया जात नाही.
आतली स्थिरता असेल ना, तर बाह्य जगातील कोणतंही अनपेक्षित वादळ आपल्याला मुळापासून उद्ध्वस्त करू शकत नाही. आपण कोणत्याही परिस्थितीला एक उत्तम प्रतिसाद देऊ शकतो. तर मग आजची ही सखोल चर्चा संपवण्यापूर्वी एक विचार जो नक्कीच अस्वस्थ करेल आणि अधिक विचार करायला भाग पाडेल. कोणता विचार? जर आपण हे मान्य केलं की आपण आपलं शरीर नाही आणि जर आपण आपले सतत बदलणारे विचारही नाही आणि विचारांपासून अंतर ठेवून केवळ एका चित्रपटगृहातील प्रेक्षकाप्रमाणे या सर्व गोष्टींचे केवळ निरीक्षण करणारी एक वेगळीच शक्ती आपण आहोत, तर मग काय? सर्व विचार आणि भावना वजा केल्यानंतर आत उरणारा तो निरीक्षक किंवा ऑब्झर्व्हर नेमका आहे तरी कोण? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या विश्लेषणात.